नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूरच्या शहाना फातिमाची निवड इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिकागोने त्यांच्या कॉलेजचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केली आहे। सायबर सुरक्षेतील तिच्या चांगल्या कामगिरीबद्दल तिला संस्थेने सन्मानित केले आहे। तिने केलेल्या कामगिरीमुळे नागपूरचा अभिमान वाढला आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली असून अवघ्या 200 रुपयांमध्ये मोजणी होणार आहे। पूर्वी 1000 ते 5000 रुपये प्रति हिस्सा असे आकारण्यात येणारे शुल्क आता अवघ्या 200 रुपयावर करण्यात येणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे। छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। या चकमकी दरम्यान सुरक्षा दलांनी 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून या कारवाईत एक जवान शहीद झाला आहे। पाकिस्तानमध्ये एका शाळेच्या बसला लक्ष्य करून आत्मघातकी स्फोट करण्यात आला। या हल्ल्यामध्ये किमान 4 मुलांचा मृत्यू झाला असून 40हून अधिक जण जखमी झाले आहेत। परेश रावल यांच्या हेराफेरी 3 या चित्रपटातून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे। दरम्यान अक्षय कुमारच्या नेतृत्वाखालील केप ऑफ गुड फिल्म्सने परेश रावल यांना 25 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस पाठविली आहे। BCCIने IPL 2025च्या प्ले-ऑफचे वेळापत्रक जाहीर केले आहे। न्यू चंदीगडमध्ये PCA स्टेडियममध्ये प्ले-ऑफ होणार आहे। येथे क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामने खेळले जाणार आहेत। अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्वालिफायर 2 आणि अंतिम सामना होणार आहे। आजच्या न्यूज वाइब्स मधील मुख्य घडामोडी इथेच संपतात। नवनवीन बातम्यांसाठी आमच्याशी जोडले रहा आणि बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।